नमस्कार. गजाननाला शमी प्रिय का आहे असा प्रश्न पार्वतीने शंकरांना केला. शंकर उत्तर देऊ लागले. पूर्वी प्रियव्रत नावाचा एक राजा होता. तो धर्माने वागणारा होता. त्याला कीर्ती व प्रभा या नावाच्या 2 राण्या होत्या. त्याचे प्रजेवर खूप प्रेम होते. काही दिवसांनी प्रभेला पुत्र झाला. दोघांनी मुलाचे पद्मनाभ असे नाव ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. पांचाल देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह झाला. प्रियव्रताची मोठी भार्या कीर्ती राजाची सेवा करण्यासाठी आली असताना प्रभा या सौतीने तिला लाथ मारली. त्यामुळे ती अतिशय दुःखी कष्टी झाली. तिला अपमान सहन झाला नाही. ती देहाचा अंत करण्याचा विचार करू लागली. एवढ्यात तेथे देवत नावाचे पुरोहित आले. त्यांनी राणीचे दुःख समजून घेतले. गजाननाच्या उपासनेचा उपदेश केला. तिने मंदार वृक्षाचे काष्ठ फोडून त्याची एक मूर्ती तयार केली व तिच्या समोर बसून गजाननाची स्तुती करू लागली. राणीने निष्ठापूर्वक रोजच्या उपासनेला प्रारंभ केला. ज्येष्ठातील एके दिवशी दासीला दुर्वा मिळाल्या नाही, म्हणून तिने शमीची पाने तिला आणून दिली. तिने प्रेमभावनेने गजाननाला शमीची पाने अर्पण केली. त्या पूजेमुळे गजानन प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. तुझा पती तुझ्यावर प्रेम करेल. तुझ्या पोटी पुत्र निर्माण होईल. तो माझी भक्ती करेल. त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव. 4थ्या वर्षी तो पुत्र विष प्रयोगाने मृत्यू पावेल. त्यावेळी त्यास गुत्समद ऋषी पुन्हा जिवंत करतील. नंतर तो दीर्घकाळ सुखाने राज्य करेल. आता राजा राणीवर प्रेम करू लागला. दृष्टांताप्रमाणे त्याला एक पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेवले. क्षिप्रप्रसादन 4 वर्षाचा झाला. त्यावेळी प्रभा राणीने त्याला दही भातात विष कालवून दिले. क्षिप्रप्रसादन गतप्राण झाला. आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून कीर्ती राणी अपार दुःख करू लागली. त्याच वेळी महान गणेश भक्त गुत्समद ऋषी यांची भेट झाली. ते राणीस म्हणाले, पूर्वी तू शमीची पाने गजाननास अर्पण करावयाचीस. त्याची पुण्याई तुझ्याकडे साठली आहे. ती पुण्याई तू मुलास दिलीस तर तो पूर्ववत होऊ शकेल. राणीस अतिशय आनंद झाला. तिने आपल्या पुण्याईचा संकल्प आपल्या मुलासाठी ठेवला आणि काय आश्चर्य, राजपुत्र जिवंत झाला. हा चमत्कार पाहून राणीने मुनींचे पाय धरले आणि शमीचे महात्म्य सांगा अशी विनंती केली. तेव्हा मुनींनी शमीचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. एके दिवशी नारद इंद्रलोकी आले आणि इंद्रास म्हणाले, द्वितीहोत्र नगरामध्ये औरसन या नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमेधा होते. त्याची पत्नी पतिव्रता होती. त्याला एक कन्या होती. त्या कन्येचे नाव त्यांनी शमिका असे ठेवले. धौम्य ऋषींचा पुत्र मंदार हा शौनक ऋषींकडे विद्याभ्यास करत होता. त्याची विद्वत्ता पाहून औरसने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी केला. मंदार आता पत्नीसह आनंदात आश्रमात राहू लागला. एके दिवशी भुशुंडी ऋषी मंदारच्या आश्रमात आले होते. त्यांचे वेगळेच रूप पाहून मंदार व त्याची पत्नी त्यांना हसली होती. त्यामुळे ऋषींना अतिशय राग आला. तुम्हास वृक्षयोनी प्राप्त होईल आणि पक्षी सुद्धा तुम्हा स्पर्श करणार नाहीत असा शाप दिला. दोघेही वृक्ष झाले. मंदारचा मंदार वृक्ष झाला. शमिकाचे शरीर शमीचे वृक्ष झाले होते. त्या वृक्षावर काटे निर्माण झाले होते. त्यामुळे पक्षी सुद्धा त्या झाडावर आले नाहीत. शौनक ऋषी आपला प्रिय शिष्य मंदार परत आला नाही म्हणून काळजी करू लागले. त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिले. मंदारचे व शमिकाचे मंदार वृक्ष व शमी वृक्ष यामध्ये रूपांतर झाल्याचे कळले. ही अवस्था भृशुंडींच्या शापामुळे झाली आहे हे कळले. शौनकाने आणि औरसने त्यांचा उद्धार करण्यासाठी 12 वर्षे गजाननाच्या षडाक्षर मंत्राने तपश्चर्या केली. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर शौनक व औरसास गजानन प्रसन्न झाले. दशभुजा रूपाने त्यांनी दर्शन दिले. गजाननाने त्यांना वर मागण्याची आज्ञा केली. त्यांनी गजाननावर स्तोत्र केले. त्याचे नाव कुजन्मनाशक असे ठेवले. या स्तोत्राचे जो पठण करेल त्याला सर्व तऱ्हेचे वैभव प्राप्त होईल. मंदार व शमिका यांनी आपणास पूर्वदेह प्राप्त व्हावा अशी विनंती केली. त्यावेळी गजानन म्हणाले,
भृशंडीचा शाप खोटा ठरणार नाही. मी मंदार वृक्षाच्या मुळाशी वास्तव्य करीन. हा वृक्ष संपूर्ण त्रिभुवनामध्ये पूज्य ठरेल. माझ्या मूर्तीची स्थापना शमीपत्रे आणि दुर्वांकुराने जो पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. अशा प्रकारचा वर देऊन गजाननाने त्या मंदार वृक्षाखाली आपले वास्तव्य केले. तेव्हापासून गजाननास शमी प्रिय झाली आहे.